तुला पोट फुगलो होतं रे ते सपान पाठ करत आल तू अरे बाजारा म्हणजे रातचं आम्हाला सांगा अशा गोष्टी काय खऱ्या घडते तेव्हा आम्ही हुंकार आईला मला वाटलं मी जी आहे काय की. म्हणजे आम्ही बी येणार का तुझ्या आता मी कशाला बनू मला तुम्हाला कशाला म्हणू नको जाऊ देव का आपण झालो एकाला दोघाला तिघ बर. 3 तिरकुट आणि काम बिरकुट बरोबर आहे. तिघाच्यानं काम कुठलं होत नाही नाही. आपल्या जेव्हा भावाचा मित्र कंपनीचे मालक कोण? हा. शाहीर नंदकुमार पाटोळे बर. त्यांना या ताबडतोब बोलवून शिरा असं आहे का? हा ओ शाहीर नंदकुमार पाटोळे कौशिकर राम 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 अरे 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 गावची गाव जिवंत अरे मग काय तुला मेलेली गावाला पाहिजे होती काय नव पंच कमिटी सर्व एकत्र झाली गावची यात्रा आहे म्हणून गोळा करून पंच कमिटी आलेत यात्रा आली काय जवळ मग करा पाडाय सुरुवात करा ए गड आला का वर्गणीचं बोंबल की का घर अरे पाडायचं यात्रेनिमित्त सुधारणा करायची असती का घर पाडायची असते अरे बाबा गेल्या 5 वर्षी ही सरपंच केलता आपण त्या टायमाला किती जागा अपुरी होती रे होती तमाशा गावात आणला आणि हे यायच्या वाट्यावर उभा केला हा मग माझ्याच आईचा वाटत तुला दिसला मोठा अरे माझी ती चौकातला चौकातला वाटत हा. मग त्या टायमाला गावाने विचार केला गावाचा विकास केला पाहिजे मग दुसऱ्या वेळेस मला सरपंच केला केला का नाही तेव्हा तुला गावाने काढलं निवडून बोंबल अरे निवडूनच म्हणतो की मग मी का म्हटलं गाडवा आमचा बाप रजेवर गेला होता का तसं ना आपल्या गावाने निवडून विकास करण्यासाठी दिला, दिला का नाही निवडून? मग गावाने तुला निवडून काढलं का नाही की. मग गावचा विकास तो काय केला अरे काय कमी पडलं गावाला आणि काय तुला केलंय अरे गावात सरपंच झाल्यापासून कुणाचं घर ठेवलं का अरे पट्टे बहादरास खरं बोलायचं सगळी दिसू धडे गेली अरे तसं नाही बाबा मग? सरपंच झालो महाराष्ट्रातली घरकुल योजना सरकारची पहिली गावात राबवली हे बरोबर काय आहे. कमी पडलं रे गावात नाही काय कमी पडलं नाही भरपूर अरे गावाला तुझ्या टाइम लई नाकुट्यानं तू बोलत असतो हा. तू गावात सरपंच हा. होता त्या टायमाला गावाला ग्रामपंचायतचं ऑफिस होतं का खरं बोलायचं आता नव्हतं शाळेत बसत होती. धर्मशाळेत जात होती मी बरोबर आहे का नाही ज्या वेळेस गावानं मलाच बिनविरुद्ध गावचा सरपंच केला केला. त्या टायमाला महादेवाचं देवळ ती इकलं आणि हापीस बांधलं गावात अरे पट्टे बहादरा पुढे महादेवाचं देवळ इकलं ना हापीस बांधलं आणि महादेवाच्या पिंडी काय या दोघांच्या आईच्या वाट्यावर ठेवले होते अरे तुला राग येतो मग खोटं कशाला बोलतो नाही बरोबर आहे ह्याच्या तर टायमाला या गाडवाच्या गावाला लाईट नव्हती लय मोठं बोलू नको हा? ज्या वेळेला मी सरपंच झालो हा? त्या टायमाला मी काय काय केलं? गावात डांबरवलं रवलं हा ना बल्ब आणून ऑफिसात ठेवलं होतं बल ऑफिस आठवलं येणं गावाला उजीड पडतो का त्याला निवडून आचारसंहिता आली बरे. इलेक्शन पण तुम्ही निवडून आला होती आलो का नाही तर. मग ज्या टायमाला मीच गावचा सरपंच झालो हा. त्या टायमाला मी डाब उपसून निघलं तारा वाढल्या गावात का घरावर ना का कुणाच्या घरावर तारा वाढल्या काय तो डांब इकून गावातलं अरे गावाच्या डांबागणीस तारा केल्या का नाही काय कमी पडलं बरोबर आहे. आता लांबचं राहू द्या बर दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसाळ दिसत माणसाला बर. पण स्वतःच्या डोळ्यात घातलेलं मुसाळ सुद्धा दिसत नसतं बरोबर आहे, खरंय का खोटं काय आहे? झालं नेमकं काय झालं खरंय का खोटं आहे? खरंय बरोबर आहे का नाही खरंय. तुझा बाप मरून किती महिने झालं खरं बोलायचं माझा बाप झालंय 6 महिने विचार पण त्याच्या मग आता मला सांग माझ्या बापाचा आणि गावाच्या विकासाचा काय संबंध लय मोठा संबंध काय संबंध? तुझा बाप या गावाच्या विकासाचा मूळ पायाच होता कसा काय गावाला नवा आदर्श देणारा तरुणांना नवा आदर्श देणारा याचा बाप ह्याच्या बापानं राजकारण अरे गाव तुमचं चांगलं विली केले केले तुझ्या बापानं मग. माझ्या विरोध होता पण सरपंच करताना लाख मोलाचा त्याचाच वाटा होता म्हणजे ह्याच्या बापाचा शिकवून गेला आमच्या त्याच बापानं मला सरपंच केला विचारा बिचारा सर्गी सोन्याचा गेला माणसाची मरावीपर्यंत कीर्तिरूपी आणि कीर्ती राहिलीच त्याच्या बापाची. मला सरपंच केला हा तुला पण- लई दिवसात ना आठव झाला मला आठवण झाली अरे त्याने केलेली कर्तबदारी कधी न सरणारी केली पण बिचाराई कौतुक बघायला राहायला पाहिजे होता त्याचा बाप तुझा बाप मेला पण म्या तुझ्या घराण्याला तुझं धरलं का नाही. मग काय केलं तू हे ज्या आईला दुसरा नवरा करून दिला नवरा केला तुझ्या आईचा काळ तोंड्या तुझ्या आता असं करा तुम्ही बी हा. पुढच्या वर्षी 2-3 मतं वाढवा हा का म्हणजे एखादा दुसरा करून देईल एखादा दुसरा करून दे ज्या आईला त्या